ये ऐसे नहीं होता मित्रों। मैं शासन में बैठा हूं, मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता। 2014च्या अगोदर रुपयाची घसरण झाल्यावर असं म्हणणारे मोदीजी आता रुपया डॉलरच्या तुलनेत जवळपास 90 रुपयापर्यंत घसरून सुद्धा सब चंगासी असं म्हणतायत। पण रुपयाची घसरण झाल्यानंतर आपल्याला होणारा फायदा आणि नुकसान आपण सोप्या भाषेत समजून घेऊ तर रुपयाची घसरण झाल्यानंतर एक्सपोर्टला म्हणजेच भारतातून विदेशात पाठवल्या जाणाऱ्या सामानावर भारताला फायदा होईल असं आरबीआयचं म्हणणं आहे। अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर विदेशात पाठवलेली एखादी वस्तूची किंमत जर $1 असेल तर ती विकल्यानंतर आपल्याला अगोदर जवळपास 80 रुपये भेटायचे, पण आता तीच वस्तू विकल्यानंतर आपल्याला जवळपास 90 रुपये भेटतील। पण याच्याच उलट जर भारताला एखादी गोष्ट इम्पोर्ट करायची असेल म्हणजेच विकत घ्यायची असेल तर आपल्याला त्याच वस्तूचे 80 रुपये द्यावे लागायचे, पण आता त्याच वस्तूसाठी जवळपास 90 रुपये द्यावे लागतील। आणि या इम्पोर्ट एक्सपोर्टला जर कम्पेअर करायचं झालं तर आपला भारत देश एक्सपोर्ट पेक्षा इम्पोर्ट जास्त करतो, म्हणजे सामान विकण्यापेक्षा विकत जास्त घेतो। आणि याचमुळे रुपया जर असाच घसरत गेला तर देशात महागाई वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। तर या सगळ्यावर तुमचं मत काय ते कमेंट मध्ये सांगा। आणि रुपया एवढा घसरत असताना सरकार काहीच का करत नाहीये हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा रुपीज। आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी मोबाईल मित्राला फॉलो नक्की करा।